नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत वन टू वन ऑन टू फंक्शन आणि त्याच्या रिलेटेड थेरम्स. तर लास्ट लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं की वन वन ऑन टू फंक्शन नेमकं काय असतं. तर आपण थोडीशी त्याच्याबद्दल माहिती पाहू. तर सपोज हा आपल्याकडे डोमेन आहे, डोमेन ए, ओके, आणि हा आपल्याकडे आहे डोमेन बी. हा x1 x2 याची f इमेज क्रिएट होती. हा f ऑफ x1, ओके, आणि हा f ऑफ x2. जर असं असेल तर a मधल्या प्रत्येक एलिमेंटची युनिक मॅपिंग जर b मधल्या प्रत्येक एलिमेंट सोबत असेल तर ते काय असतं, वन वन फंक्शन. आणि बी मधल्या प्रत्येक इमेजची जर एक आणि एकच प्री इमेज असेल, बी मधल्या प्रत्येक एलिमेंटची एक आणि एकच प्री इमेज असेल तर तो काय असतो, ऑन टू फंक्शन असेल. तर वन वन फंक्शन आपण दोन प्रकारे डिफाइन करू शकतो. मग आता फॉर एक्झाम्पल एफ ची मॅपिंग होती ए पासून बी पर्यंत, ओके, एफ ची मॅपिंग होती ए पासून बी पर्यंत. तर बी मध्ये आपण बघणार की बी मध्ये सपोज इमेज असतील एफ ऑफ x1, जर हे इक्वल असेल एफ ऑफ x2 सोबत, ठीक आहे. एफ ऑफ x1 जर हे इक्वल असेल एफ ऑफ x2 सोबत, तर ह्याची प्री इमेज म्हणजे x1 x2 सुद्धा हे काय असतील, इक्वल असतील. जर ह्याच्या एफ इमेज जर सारखे असतील तर त्याच्या प्री इमेज सुद्धा काय असल्या पाहिजे, सारख्या असेल. असं जर असेल तर तो काय असेल, फंक्शन वन वन असेल. किंवा ह्याला आपल्याला असंही सांगता येतं की जर x1 इज नॉट इक्वल टू x2, x1 आणि x2 हे जर सारखे नसतील तर ह्याच्या एफ इमेज जे असतील, एफ इमेज सुद्धा काय असतील, सारख्या नसतील. तरी सुद्धा हे काय असतात, वन वन फंक्शन असतात. तर वन वन फंक्शन तुम्ही दोन प्रकारे दाखवू शकतात. जर इमेज इक्वल असेल तर त्याच्या प्री इमेज सुद्धा इक्वल असतील. जर त्याच्या प्री इमेज म्हणजे x1 x2 जर हे सारखे नसतील तर त्यांचे फंक्शन सुद्धा म्हणजे एफ इमेज सुद्धा हे काय असतील, सारख्या नसतील. असं जर असेल तर हे काय असणार आहे, वन वन फंक्शन असणार आहे. ऑन टू फंक्शन म्हणजे काय, ऑन टू साठी बी पासून तुमचे एफ इनवर्स हा एक्झिस्ट व्हायला पाहिजे. म्हणजे बी मधले प्रत्येक एलिमेंटची पेअर आपल्याला मॅपिंग ही ए मध्ये असायला पाहिजे. आणि ए मध्ये पण कशी असली पाहिजे, युनिक मॅपिंग असली पाहिजे. जर असं असेल तर हा काय आहे, ऑन टू फंक्शन. ऑन टू म्हणजे काय, बी मधल्या प्रत्येक एलिमेंटची त्याची इनवर्स इमेज ए मध्ये असली पाहिजे, म्हणजे प्री इमेज तिथं असली पाहिजे. असं जर असेल तर हा काय, ऑन टू आहे. आणि वन वन ऑन टू असेल तर त्याचा इनवर्स सुद्धा काय होतो, एक्झिस्ट होतो. तर ह्याच्यानंतर आपण बघणार आहोत थेरम. मग आता काय दिलंय बघा, लेट ए अँड बी टू सेट्स. ए हा डोमेन आहे, बी हा कोडोमेन आहे, आणि हे काय दोन सेट्स आहेत, ओके. आणि त्याची मॅपिंग दाखवलेली आहे. एफ इज मॅपिंग फ्रॉम ए टू बी इज वन वन ऑन टू. म्हणजे हे ऑलरेडी काय सांगतंय, एफ ची जी मॅपिंग आहे ए पासून बी पर्यंत ही काय वन वन ऑन टू आहे, ऑलरेडी आहे. तर मग आता आपल्याला काय करायचं आहे, देन एफ इनवर्स मॅपिंग फ्रॉम बी टू ए इज ऑल्सो वन वन ऑन टू. म्हणजे एफ ची मॅपिंग जी काही आपण एफ मॅपिंग करतो ए पासून बी पर्यंत ही वन वन ऑन टू आहे. आपल्याला आता काय दाखवायचं आहे, इनवर्स मॅपिंग ही वन वन ऑन टू आहे का नाही हे दाखवायचं आहे. मग फॉर एक्झाम्पल हा आपला ए आहे आणि हा आपला बी आहे. मग ही जी काही इनवर्स मॅपिंग असणार आहे, एफ इनवर्स मॅपिंग असणार आहे, ही वन वन ऑन टू असणार आहे, ओके. वन वन ऑन टू दाखवायची. मग ऑन टू साठी आपल्याला काय करावं लागेल, ह्याची प्रत्येक ह्याची एक इमेज आपल्याला काय एक आणि एकच इमेज आपल्याला दाखवावी लागेल. आणि 1 1 साठी आपल्याला
त्याचा इन्व्हर्स जो काही फंक्शन असणार आहे, आता बी पासून ए म्हणजे आता इथं काय एफ इन्व्हर्स काय x1 x2 जे काय असेल हे आपल्याला इक्वल दाखवायचे x1 सोबत. ओके, तर आपण प्रूफ स्टार्ट करूया. तर मग आपण फर्स्ट स्टार्ट करू. फर्स्ट we will prove f inverse is 1 1. आता आपण काय करू, पहिले f इन्व्हर्स हे काय करू 1 1 फंक्शन दाखवू. लेट y1 and y2 be any two elements of B, due to any elements of B. म्हणजे y1 आणि y2 हे काय दोन एलिमेंट्स घेतले आपण कशामध्ये, कोडोमेन मध्ये बी मध्ये. ओके, म्हणजे हा आपला बी सेट आहे आणि ह्याच्यामध्ये आपण काय केलं y1 आणि y2 घेतलेले. ओके, y1 म्हणजेच काय f ऑफ x1, त्याची इमेज आपण ऑलरेडी घेतलेली आहे. काय फॉर एक्झाम्पल y1 इज नथिंग बट f ऑफ x1 आणि y2 म्हणजे काय f ऑफ x2. ओके, आणि ए मध्ये हा काय असणार आहे, ए हा जो असणार आहे x1 x2. मग आता ह्याची इन्व्हर्स इमेज दाखवायची आहे f इन्व्हर्स f इन्व्हर्स ऑफ y2 इज x2, f इन्व्हर्स ऑफ y1 इज x1 म्हणजे हा काय f इन्व्हर्स ऑफ y1 आणि हा काय f इन्व्हर्स ऑफ y2. ओके, मग आता आपण हे दाखवू. सपोज f इन्व्हर्स y1 इज इक्वल टू x1. ओके, आता आपण b पासून f इन्व्हर्स मॅपिंग दाखवायची b पासून a मध्ये. तर ए मधलेच आपल्याला काय करायचे, त्या मॅपिंगची 1 1 फंक्शन दाखवायचं. तर मग f इन्व्हर्स y1 म्हणजेच काय ह्या ए मध्येच येणार. ठीक आहे, हा झाला पहिला एलिमेंट. अँड f इन्व्हर्स y2 म्हणजेच काय होईल x2, where x1, x2 हे कुठे आहे या ए डोमेन मध्ये. ओके, देन by definition of f inverse, comma f1 of x will get y1 and f of x2 is equal to y2 हे पण आपल्याला भेटणार आहे. ठीक आहे, म्हणजे साधी मॅपिंग जर केली f मॅप फ्रॉम हे काय भेटेल आपल्याला, when f is mapping from a to b जर असेल तर हे भेटेल आपल्याला. हे काय भेटेल आपल्याला when f is mapping from a to b. ठीक आहे, तरच त्याचा काय होईल, हे जर 1 1 ऑन टू असेल तरच त्याचा इन्व्हर्स सुद्धा काय असेल 1 1 ऑन टू असेल. तर आपल्याला ऑलरेडी काय सांगितलेलं आहे, f is mapping from a to b हा काय ऑलरेडी 1 1 ऑन टू आहे. now f इन्व्हर्स y1 हा आपण काय करू, इक्वल करू f इन्व्हर्स y2 सोबत. जर असा असेल तर काय होईल, ह्याच्या जे काही इमेज असेल ती सुद्धा काय असेल इक्वल असेल. ही कशामध्ये f इन्व्हर्स
मॅप फ्रॉम बी टू ए. तर ही झाली ह्याची 1-1 मॅपिंग. ओके, दिस implies f of x1 is equal to f of x2. हे क्या भेटेल आपल्याला when f is map from a to b. ऑब्वियसली आपल्याला हे काय भेटेल जेव्हा f मॅप असेल a to b पर्यंत, म्हणजेच हे आपल्याला काय भेटेल, दिस इम्प्लाइज y1 इज इक्वल टू y2. ह्याचाच अर्थ काय, हे काय, द f इनवर्स, therefore the mapping f inverse is 1-1. ओके, एक तर तुम्ही हे इक्वल दाखवा, नाहीतर मग काय करा, नॉट इक्वल टू दाखवा. म्हणजेच इफ x1 इज नॉट इक्वल टू x2 देन f इनवर्स y1 इज नॉट इक्वल टू f इनवर्स y2. असं सुद्धा आपण दाखवू शकतो. म्हणजे हा झाला f इनवर्स 1-1. ठीक आहे, हा 1-1 फंक्शन झाला. मग आता आपल्याला ऑन टू फंक्शन दाखवायचं आहे. नाव विल प्रूव्ह now to prove f inverse is onto. ओके, मग आता काय करू, onto a. let x be any arbitrary element of a. Arbitrary element of a, that is x belong to a. ओके, मग आता आपल्याला माहिती आहे since f is mapping from a to b, we know a पासून b पर्यंत मॅपिंग आहे. therefore there exists an element y belong to b. there exists y belong to b. हा आपला a आहे, हा आपला b आहे. ओके, इनवर्स आपण दाखवला, म्हणजे ह्या डायरेक्शन मध्ये दाखवला 1-1 फंक्शन. ऑन टू दाखवायचं असेल तर मग काय दाखवावं लागेल, ऑन टू साठी ए मधल्या प्रत्येक इलेमेंटची इमेज बी मध्ये आहे हे आपल्याला आता काय करायचं आहे, दाखवायचं आहे. ओके, मग आता काय दाखवलं आपण, देयर एक्झिस्ट y बिलॉंग टू b such that y is equal to f of x. करेक्ट आहे, कारण की a मध्ये x एलिमेंट आहे आणि ह्याची जर f इमेज आपण मॅप केली तर हा y म्हणजेच काय होईल, y इज नथिंग बट f of x. ओके, मग हा y इज इक्वल टू f of x असेल, ह्याला आपण और असंही लिहू शकतो, x इज अ इनवर्स इमेज ऑफ y. x इज अ इनवर्स इमेज ऑफ y. हा काय इनवर्स इमेज आहे कशाची, y ची. thus x is the f inverse image of element y belong to b. म्हणजे x ही काय f इनवर्स इमेज आहे कोणाची, y ची, आणि y कुठे आहे, b मध्ये आहे. म्हणजेच काय, म्हणजेच आपण म्हणू शकतो f इनवर्स हा काय
is onto. ओके, आपण काय केला, x घेतला a मध्ये, y घेतला b मध्ये, y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स दाखवलं, म्हणजे x ची प्रत्येक इमेज y मध्ये असली पाहिजे आणि y मधल्याची प्रत्येक इमेज ही काय, प्री इमेज ही काय, इनव्हर्स इमेज कुठे यायला पाहिजे, x a मध्ये यायला पाहिजे, म्हणजे x असली पाहिजे, म्हणजे हे सुद्धा एक्झिस्ट होते. असं जर होत असेल तर हे काय, x ही काय इनव्हर्स इमेज आहे कोणाची, y ची, आणि जर x ही इनव्हर्स इमेज असेल y ची तर f इनव्हर्स हा काय ऑनटू आहे, म्हणजेच हा काय झाला, f इनव्हर्स हा काय झाला 1 1 ऑनटू झाला. हे झालं आपलं प्रूफ. ओके, तर आपण काय केलं, आपल्याला दिलं होतं f इज फंक्शन आहे a टू b, मॅपिंग दाखवलं, f इज मॅपिंग फ्रॉम a टू b, हा 1 1 ऑनटू दाखवला. मग आपल्याला काय दाखवायचं होतं, f इनव्हर्स मॅप करायचा आहे b टू a आणि तो पण 1 1 ऑनटू दाखवायचा आहे. मग आपण f इनव्हर्स y1 x इज इक्वल टू x1 दाखवलं, f इनव्हर्स y2 मॅप केला तर हा काय झाला x2 भेटला आपल्याला. आणि मग त्यांची जर मग ही इमेज जर अशी आली असेल तर हा 1 to 1 फंक्शन होऊ शकतो. मग सिमिलरली f ऑफ x1 इज इक्वल टू f ऑफ x2 जर दाखवला तर मग हा आपल्याला y1 y2 भेटतो जेव्हा f मॅप झालेला असतो फ्रॉम a टू b, म्हणजे हा काय झाला 1 1 ऑनटू झाला, 1 1 फंक्शन झाला. आणि ऑनटू साठी मग काय केलं आपण, x आणि y ह्यांचे आपण रिलेशन दाखवले, x ची इमेज y मध्ये दाखवली, y ची इनव्हर्स इमेज x मध्ये दाखवली. तर हे आपण फंक्शन दाखवले, हे आपल्याला दोन मेन लक्षात ठेवायचं आणि हा अशा प्रकारे ऑनटू होऊ शकतो. नेक्स्ट थेरम दिलेला आपल्याला, if f is mapping from a to b, if f is mapped from a to b, हा काय 1 1 ऑनटू दिलेला आहे, then inverse mapping of f is unique, म्हणजे a आणि b आपल्याला मॅप केलेला आहे, f is mapping from a to b आणि हा काय 1 1 ऑनटू आहे. तर त्याची जी पण इनव्हर्स मॅपिंग येईल ही काय असणार आहे, युनिक असणार आहे, म्हणजे हा काय असणार आहे, एकच एलिमेंट असला पाहिजे. ठीक आहे, तर मग आपण ह्याला कसं सॉल्व्ह करू, कन्सिडर करू की आपल्याला काय करायचं आहे, इनव्हर्स मॅपिंग आपण एकच असली पाहिजे, युनिक असली पाहिजे, तर आपण एक न घेता 2 घेऊ आणि ते एकच कसं आहे हे आपण दाखवायचा प्रयत्न करू. ओके, तर मग आपल्याला इथं स्टार्ट करू आपण, लेट f is mapping from a to b, f is mapping from a to b, b 1 1 onto b 1 1 onto, म्हणजे हा काय 1 1 onto आहे असं आपण सांगतोय. मग आता आपण असं करू, लेट त्याचा इनव्हर्स मॅपिंग आपण दाखवायसाठी आपण जी दाखवू, जी बी द मॅपिंग फ्रॉम बी टू ए. आता आपण काय करत होतो, एफ हा जर मॅपिंग असेल ए टू बी तर एफ इनव्हर्स मॅपिंग जी आहे ती बी टू ए असली पाहिजे. तर एफ इनव्हर्सच्या जागी मी काय केले, जी वापरलेला आहे, म्हणजे जी सुद्धा काय ह्याची इनव्हर्स मॅपिंग आहे, कोणाची, एफ इज मॅपिंग फ्रॉम ए टू बी ची. मग मी काय घेतला, जी आणि एच घेतो, अँड एच इज मॅपिंग फ्रॉम बी टू ए, म्हणजे मी काय केलं आता युनिक मॅपिंग पाहिजे, म्हणजे हे काय झालं, जर एफ ची मॅपिंग ए पासून बी पर्यंत असेल तर एफ इनव्हर्सची मॅपिंग सुद्धा काय असली पाहिजे, बी पासून ए पर्यंतच असली पाहिजे, जर हा 1 1 ऑनटू असेल तर, म्हणजे ही झाली युनिक मॅपिंग. पण मग आता युनिक मॅपिंग आपल्याला प्रूफ करायचं, तर मी काय करतो, त्याचे 2 इनव्हर्स एक्झिस्ट होतात असं मी दाखवतो. ओके, मग जी आणि एच हे काय 2 इनव्हर्स एक्झिस्ट होत आहे असं मी दाखवतो आणि शेवटी मग मी त्याला प्रूफ काय करणार की हे वेगवेगळे नसून एकच आहे. मग ह्याला मी दाखवणार, लेट जी इज अ मॅपिंग फ्रॉम बी टू ए अँड एच इज अ मॅपिंग फ्रॉम बी टू ए, बी टू inverse mapping
B to inverse mapping of A हे काय दोन इन्व्हर्स मॅपिंग आहे ऑफ ए च्या, म्हणजे हा ए हा आपला बी, मग सपोज हा एक्स असेल हा वाय असेल आणि ही त्याची मॅपिंग म्हणजे हा झाला एफ ऑफ एक्स. ओके, मग मी काय दाखवला बी मध्ये सपोज काहीतरी इलेमेंट असेल वाय असेल सपोज, मग ह्याची मी जी सोबत मॅपिंग म्हणजे हा काय असणार आहे इन्व्हर्स असणार आहे, आणि अजून एक दुसरी मॅपिंग दाखवणार आहे तो काय असणार आहे एच असणार आहे. हे दोघं काय आहे जी आणि एच हे काय इन्व्हर्स मॅपिंग आहे, हे दोन्ही काय इन्व्हर्स मॅपिंग आहे. मग आता हे दोन वेगवेगळे नसून हे काय करायचं आपल्याला एकच आहे असं दाखवायचं. ओके, मग हे आपण दोन इन्व्हर्स मॅपिंग आहे म्हणून आपण सांगितले. टू प्रूव्ह दॅट आता आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे जी आणि एच हे काय सारखेच आहे. नाउ वी हॅव टू प्रूव्ह जी अँड एच इज इक्वल, म्हणजे इक्वल आहे म्हणजेच हे काय असतील दोन वेगवेगळ्या इन्व्हर्स मॅपिंग नसून हे काय एक आहे, आणि हे दोन्ही जर एकच असेल म्हणजे काय झालं त्याचा हा इन्व्हर्स जो असणार हा युनिक म्हणजे एकच असला पाहिजे. ठीक आहे, प्रत्येक ह्याचा इन्व्हर्स जो असतो हा युनिकच असतो. जर मॅपिंग ही 1 1 2 असेल तर ते इन्व्हर्स तेव्हाच हा एक्झिस्ट होतो, आणि इन्व्हर्स हा कसा असला पाहिजे युनिकच असला पाहिजे. मग आता आपण एक काम करू, लेट small b belong to b, small b belong to b where b is a arbitrary element, where small b is an arbitrary element. Okay, where b is a arbitrary element. मग आता आपल्याला काय करायचं आहे, सपोज g ऑफ b इज इक्वल टू a1, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मी काय केलंय b हा आपला कोडोमेन आहे, b हा आपला कोडोमेन आहे आणि हा सपोज मी b घेतलाय. ठीक आहे, b घेतलाय म्हणजे g ऑफ b, और ह्याला आपण असं करू आताच ह्याला असं दाखवून बी हा बी मध्ये आहे आणि हा ए आहे आणि हा त्याचा इन्व्हर्स आपण जी मध्ये दाखवू, म्हणजे हा ए म्हणजे जी ऑफ बी हा काय ए आहे हे आपण दाखवलं, और A1 आहे सपोज. ठीक आहे, जी ऑफ बी हा काय A1 आहे, हा काय आता इन्व्हर्स आहे आपल्या सध्यासाठी तरी. ओके, आपण इथं इन्व्हर्स आपण डिफाइन केलं नाही लेवल. ठीक आहे, and h of b is equal to a2, h of b is equal to a2, म्हणजे हा दुसरा एक दाखवला h आणि हा दाखवला आपण a2, h of b is equal to a2. ओके, मग आता तुम्ही कधी पाहिलंय का आपण काय दाखवतोय g ऑफ b ह्याचा इन्व्हर्स एक्झिस्ट होतोय, हा इन्व्हर्स आहे, g ऑफ b म्हणजेच काय इन्व्हर्स आहे a1 वर मॅप होतोय, आणि हा पण काय होतोय h ऑफ b हा a2 वर मॅप होतोय. हे दोन्ही इलेमेंट वेगवेगळ्या ह्याच्यावर मॅप होत आहेत, मग तो ऑन टू राहील का नाही. ऑन टू मध्ये काय कंडिशन असते, जर a आणि b असेल आणि इथं समजा एखादा इलेमेंट असेल ह्याचा युनिक एकच फक्त आपल्याला काय व्हायला पाहिजे एफ इन्व्हर्स, म्हणजे ऑन टू साठी हा एकच इलेमेंटवर ह्याची एकच प्री इमेज असली पाहिजे. ठीक आहे, तरच तो काय असतो ऑन टू असतो. म्हणजेच इथं आता हे दिलेले आपण हे फॉल्स कसं होतं ते बघू आपण. सिन्स
G is a inverse of, since G is an inverse of or inverse mapping of H or F not H, म्हणजेच हा काय F ची ह्याच्यावरून मॅप होतोय. ठीक आहे, म्हणजे G हा काय इनवर्स मॅपिंग आहे F ची, बरोबर आहे. इफ F इज मॅपिंग फ्रॉम A to B, देन ह्याचा इनवर्स आपण काय सांगितलंय, ह्याचा इनवर्स आपण सांगितलंय G इज अ इनवर्स ऑफ F विच इज मॅपिंग फ्रॉम B to A. हे आपण दाखवतोय, म्हणजे हा काय इनवर्स आहे कोणाचा, F चा. देअरफॉर G ऑफ B इज इक्वल टू A1. ठीक आहे, दिस इम्प्लाइज F ऑफ A1 इज इक्वल टू B. बरोबर आहे, असंच व्हायला पाहिजे. ठीक आहे, जर इनवर्स मॅपिंग असेल तर G ऑफ B हा A1 जर असेल तर हा F ऑफ A1 हा काय असला पाहिजे, B असला पाहिजे. ओके, याचा अर्थ इथं हा A आहे, हा मॅप होतोय थ्रू F B वर, म्हणजे B इज इक्वल टू काय भेटेल आपल्याला, F ऑफ A. ओके, मग हा आपण A1 जर कन्सिडर केला, हा पण A1, म्हणजे F ऑफ A1 हा काय असणार B, आणि ह्याचा जर इनवर्स एक्झिस्ट होत असेल तर मग हा होईल G, म्हणजे हा काय झाला G ऑफ B इज इक्वल टू A1, म्हणजे हेच आपण इथं दाखवलेलं आहे. ओके, ह्याच्यानंतर मग आपण असं दाखवलेलं आहे, also since H is an inverse mapping of F, जसं आपण G दाखवला तसाच आपण H सुद्धा काय दाखवला, मॅपिंग दाखवला, इनवर्स मॅपिंग ऑफ F. म्हणजे आपण काय दाखवलं, F हा मॅपिंग आहे A to B. दिस इम्प्लाइज H सुद्धा हा काय असला पाहिजे, इनवर्स मॅपिंग असला पाहिजे B to A. म्हणजे H हा इनवर्स मॅपिंग आहे, इनवर्स मॅपिंग आहे कशाची, F ची. म्हणजे ह्याच्यामध्ये जेव्हा आपण H ऑफ B हा A2 म्हणू आपण, तर ह्याचाच अर्थ काय, F हा F ऑफ A2 म्हणजे हा काय B भेटेल. ओके, म्हणजे हा A2 जर आपण दाखवत असेल आणि F मॅप जर केला तर हा काय भेटेल आपल्याला, B ऑफ A2. B म्हणजेच काय, F ऑफ A2, आणि हा काय झाला तुमचा H झाला. मग ह्याच्यामध्ये आपण आता काय करतोय, बट आपल्याला काय सांगितलंय, F ही काय 1 1 आहे, बट F इज 1 1 मॅपिंग. F ही काय 1 1 मॅपिंग आहे. मग F ही जर 1 1 मॅपिंग असेल, दोन इलेमेंट घेतलेले आणि दोन इलेमेंट आपण काय करतोय, B वरच आपण काय करतोय, टार्गेट करतोय. B हा A1 A2 दाखवतोय. मग 1 1 मध्ये तर असं पॉसिबल नाही आहे, A1 A2 हा डिफरंट दाखवतोय आणि त्याची मॅपिंग आपण एकाच एलिमेंटवर दाखवतो, म्हणजे B वर दाखवतोय. म्हणजेच A1 A2 हे वेगवेगळे नसून हे काय इक्वलच आहे. ओके, म्हणजे ह्याच्यावरून आपल्याला असं लक्षात येतं, देअरफॉर F ऑफ A1 इज इक्वल टू B. ओके, अँड F ऑफ A2 इज इक्वल टू B आपण असं दाखवतोय. ठीक आहे, म्हणजेच दिस इम्प्लाइज A1 इज इक्वल टू A2, म्हणजे A1 A2 हे वेगवेगळे नसून हे काय इक्वल आहे. म्हणजेच दिस इम्प्लाइज इज इक्वल टू G ऑफ B इज इक्वल टू H ऑफ B. म्हणजे हे जे काही इनवर्स एक्झिस्ट होत होते, तर G ऑफ B आणि H ऑफ B हे वेगवेगळे नसून हे पण काय एकच आहे. हेन्स G इज इक्वल टू H. ह्याचाच अर्थ काय,
की ह्याचा इन्व्हर्स वेगवेगळा नसून हा काय आहे, युनिक आहे. कोणाचा इन्व्हर्स, एफ इज अ मॅपिंग फ्रॉम ए टू बी, आणि मग ह्याचा कोणता तरी इन्व्हर्स म्हणजेच जी सपोज करू, तर हा काय, जी इज इन्व्हर्स मॅपिंग फ्रॉम बी टू ए. तर हे दोन्ही वेगवेगळे नसून हे काय इक्वलच आहे. ओके, तर जी आणि एच हे एकच आहे आणि हे दोन्ही काय, हे दोन्ही एफ चे काय आहे, युनिक इन्व्हर्स आहे. हे दोन्ही वेगवेगळे नाही आहेत, हे दोन्ही काय सेम आहे, इक्वल आहे. बोथ आर इक्वल, हेन्स द प्रूफ. ओके, नेक्स्ट आता आपण बघणार आहोत की जे इंटरवल्स डिफाइन करतो आपण ॲज अ सेट, intervals defined as sets of real numbers. इंटरवल्स डिफाइन करणार आहेत आपण रिअल नंबर्सचे. तर पहिला आपण बघू, लेट इज अ सेट ऑफ एक्स such that x belong to a real number and 2 is less than equal to x less than equal to 7. ह्याचा अर्थ काय, हा पूर्ण काय क्लोज इंटरवल आहे. A is close interval. क्लोज इंटरवलचा अर्थ काय, 2 आणि 7 हे दोन्ही नंबर मिळून हा सेट तयार होतोय. म्हणजेच ह्याचा अर्थ काय, ए हा असा सेट आहे की जिच्यामध्ये एक्स दिलेला आहे आणि एक्स कसा आहे, रिअल नंबर आहे, आणि एक्स हा काय 2 पासून 7 मध्ये दिलेला आहे. म्हणजे जेव्हा लेस दॅन इक्वल टू असतो तेव्हा लोअर लिमिटही काउंट होते आणि अपर लिमिटही काउंट होते. म्हणजे हा काय 2 3 4 5 6 7 हा झाला क्लोज इंटरवल. क्लोज इंटरवल मध्ये लोअर लिमिट पण काउंट होते आणि अपर लिमिट सुद्धा काउंट होते. नेक्स्ट आहे सेट बी इज अ सेट ऑफ एक्स अँड एक्स बिलॉंग टू आर अँड 2 is less than x less than 7. मग बघा, फक्त स्ट्रिक्टली लेस दॅन दिलेलं आहे. स्ट्रिक्टली लेस दॅन म्हणजेच काय, 2 आणि 7 सोडून, म्हणजेच हा काय ओपन इंटरवल आहे. बी इज ओपन इंटरवल. ओपन इंटरवल कसं दाखवतात, ओपन इंटरवल फक्त प्लस सिंपल ओपन ब्रॅकेट आणि क्लोज ब्रॅकेट, की ह्याच्यामध्ये 2 आणि 7 हे काउंट होणार नाही. तर मग काय बी म्हणजेच काय राहणार, मग 3 4 5 6. तर ओपन इंटरवल मध्ये हे जे काही शेवटचे 2 पॉइंट आहेत हे काउंट होत नाहीत. ओके, देन नेक्स्ट सी इज अ सेट ऑफ एक्स सच दॅट एक्स बिलॉंग टू आर अँड 2 is less than x less than equal to 7. म्हणजे ह्याच्यामध्ये काय, हा झाला तुमचा ओपन क्लोज इंटरवल. पहिले ओपन आहे आणि मग नंतर क्लोज आहे. म्हणजे 2 हा काउंट होणार नाही आणि 7 हा काय होणार, काउंट होणार. तर मग सी हा कसा आहे तुमचा ओपन क्लोज इंटरवल. लेस दॅन इक्वल टू म्हणजे हा क्लोज आहे. म्हणजे C is open close interval. और ह्याला तुम्ही म्हणू शकता सेमी क्लोज इंटरवल. ह्याला आता आपण काय दाखवणार, 2 हा ओपन आहे कारण की स्ट्रिक्टली लेस दॅन आहे आणि 7 हा कसं दाखवणार, क्लोज दाखवणार. म्हणजे C ला आपण कसं लिहू शकतो, 3. ओपन हा काउंट होत नाही, ओपन एलिमेंट 2 आहे म्हणजे 2 काउंट होणार नाही. हा 3 4 5 6
7 because 7 is close. Okay, next is D. D is a set of X such that X belong to R and 2 less than equal to X strictly less than 7. म्हणजेच D हा काय झाला, D is a closed open interval, किंवा ह्याला तुम्ही सेमी ओपन इंटरवल सेमी क्लोज इंटरवल सुद्धा म्हणू शकतात. तर 2 हा क्लोज आहे आणि 7 हा ओपन आहे. म्हणजे डी कसा लिहिता येणार आपल्याला, 2 3 4 5 6 7 ओपन आहे म्हणल्यावरती हा असेल. म्हणजे हे झाले तुमचे इंटरवल्स. ओके, तर आज आपण इथंच थांबू आणि ह्या इंटरवल्सवरती आपण पुढच्या लेक्चरमध्ये आपण एक्झाम्पल पाहणार आहोत. थँक्यू.